जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो कंपनीतर्फे सुंदर करिअर अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की तुमची इथे ग्रॅज्युएट डिग्री विप्रो कंप्लीट करून घेते, म्हणजे विप्रो सोबत आपण इथे फुल टाइम काम करतोय, ज्याचा आपला स्टायपेंड मिळतोय, सोबत आपली डिग्री सुद्धा पूर्ण होते। त्यामुळे म्हणालो सुंदर करिअर अपॉर्च्युनिटी आहे। जसं की तुम्ही ऐकूनच असाल, विप्रोचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम असतो, ज्यामध्ये आपण विप्रो सोबत काम करतो, कामाचा अनुभव मिळतो, सोबत विप्रोमध्येच आपण जॉबला लागतो आणि त्या दरम्यान विप्रो फुल्ली स्पॉन्सर करतो आपली ग्रॅज्युएट डिग्री। तर त्यासाठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। 10 जानेवारी शेवटची तारीख आहे, त्याआधी अप्लाय करायचं आहे। त्यामुळे तुम्ही की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तर नक्की शेअर करा, कारण की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये। इथे सिलेक्शन प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे, कारण की ऑनलाईन असाइनमेंट होते, ग्रुप डिस्कशन होतं आणि त्यानंतर सिलेक्शन होतं। ते समजून घ्या, संपूर्ण माहिती सांगतोय आणि अशाच नवीन नवीन करिअर अपॉर्च्युनिटीज पाहिजे आहे, जॉब अपडेट पाहिजे आहे, जे की प्युअरली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण बनवतोय। त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर विप्रोची ऑफिशियल करिअर पेजची लिंक दिसून जाईल, जसं की तुम्ही ते वाचू शकता, careers.wipro.com। भरपूर सारी माहिती तुम्हाला यांच्या करिअरवर दिसून जाईल, जसं की अर्ली करिअरमध्ये काय करायचं, किंवा तुम्ही एक्सपिरियन्स प्रोफेशनल असाल तर काय करू शकताय, त्याच्यानंतर लाईफ कशी आहे विप्रोमध्ये, कुठले कुठले बेनिफिट मिळतात, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। करिअर जर तुम्ही बघायला गेले तर टोटल किती 65 कंट्रीमध्ये आहे, 2,30,000 प्लस एम्प्लॉई आहे आणि ऍक्टिव्ह क्लायंट तुम्ही इथे बघू शकता आणि भरपूर साऱ्या देशांमध्ये आहे। आता आपण अर्ली करिअर्सवर क्लिक केल्यानंतर यांचे भरपूर सारे प्रोग्राम्स असतात, जसं की बी स्कूल प्रोग्राम झालं, विप्रो समर इंटर्नशिप झालं, लॉ स्कूल प्रोग्राम झालं, असे अनेक सारे प्रोग्राम, जसं की बघा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम, याआधी आपण व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या। इथे पण आपली डिग्री स्पॉन्सर केली जाते विप्रो थ्रू, आपण विप्रोमध्ये फुल टाइम काम करतो, कामाचा अनुभव मिळतो, सोबत आपली डिग्री सुद्धा कंप्लीट होते। नाहीतर आपण बाहेर डिग्री करायला गेलो तर आपले लाखो रुपये खर्च होतात, इथे 1 रुपया लागत नाही, डिग्री कंप्लीट होते, कामही मिळतंय, प्लस सर्टिफिकेट मिळतंय, प्लस अनुभव पण मिळतोय। तर हा चांगला आहे। त्यानंतर यांचा इलाइट एक प्रोग्राम असतो, टर्बो एक प्रोग्राम असतो, स्टार हायरिंग एक प्रोग्राम असतो, असे अनेक सारे प्रोग्राम असतात। पण आज ज्याच्याबद्दल माहिती सांगतोय तो आहे स्कूल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, ज्याला सीम म्हटलं जातं। तर या प्रोग्राम बद्दल माहिती समजून घेऊ। जसं की तुम्ही इथे बघू शकता, स्कूल ऑफ IT, यस, ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे 2024, 25, 26 साठी। ओके, 10 जानेवारी अप्लाय करायची शेवटची तारीख आहे, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 8 ते 10 दिवस बाकी असेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय। ओके, 10 जानेवारी पर्यंत अप्लाय करायचं आहे। किती स्टायपेंड मिळतोय ते बघा, फर्स्ट इयरला 12,000, सेकंडला 15, थर्डला आणि फोर्थला किती मिळतो तुम्ही ते बघू शकताय। ही संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्याद्वारे सगळी माहिती सांगतोय एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज। ओके, जसं की तुम्ही बघू शकताय, थोडक्यात ही अपॉर्च्युनिटी विप्रो का आणतोय, कारण की त्याला स्किल वर्कर पाहिजे आहे, स्किल कॅन्डिडेट पाहिजे आहे, ज्यांचं फ्रेशर्स आहे, डिप्लोमा पास झालेले आहे। मग आम्ही काय करायचं, मग आम्ही डिग्री करायची, मग ग्रॅज्युएट डिग्री घ्यायची, म्हणजे तुम्ही काय करणार, बीटेक करणार। मग बीटेकसाठी तुमचे 4 वर्ष जाणार, त्याच्यानंतर जॉब शोधणार, इंटरव्ह्यू देणार, सिलेक्शन झालं तर ठीक, नाही तर त्यावर अजून ॲडव्हान्स होऊन गेलेलं असतं, त्यामुळे अनेकांना जॉब लागत नाही। त्यामुळे जर तुम्ही डिप्लोमा पास आउट असाल, या प्रोग्रामला अप्लाय करताय, तर तुमची बीटेक जी डिग्री आहे, इथे बघा बीटेक जी डिग्री आहे ती फुल्ली स्पॉन्सर बाय विप्रो, विप्रो स्पॉन्सर करणार आहे, तुमचे बीटेक डिग्री कंप्लीट करून घेणार आहे, सोबत तुम्हाला इथे काम करायला मिळणार आणि कामाचा अनुभव प्लस स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। मग तुम्ही 10वी पास आहात, 12वी झालेलं आहे, डिप्लोमामध्ये 50% पडलेले आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। आता ज्यांचं डिप्लोमा झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम, यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला दोघांची मिळून जाईल। मग त्यामध्ये तुमचं BCA किंवा बघा BCA किंवा BSc झालेलं आहे, मग यामध्ये पण भरपूर साऱ्या कॅटेगरी, जसं की बघा BSc कशामध्ये, तर एवढ्या सगळ्या स्ट्रीममधून तुम्ही आहात इथे अप्लाय करू शकताय। त्यामुळे ज्यांचं हे शिक्षण झालं आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा, आणि ज्यांचा डिप्लोमा झालाय, कारण की या व्हिडिओ खाली मी कमेंट करायला लावलं तर ज्यांचा डिप्लोमा झालाय त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवेल, अनेक कमेंट आल्या होत्या त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। तर तुम्ही ते बघू शकता, तुमचा डिप्लोमा कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, कम्प्युटर टेक्नॉलॉजी,
कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे 50% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के तुम्हाला पडले आहे, तुम्ही या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकताय. ओके, 2024-25चे तुम्ही पास आउट पाहिजे, त्यामुळे तुम्हाला चांगली संधी आहे फ्रेशरसाठी. मग मॅक्झिमम 3 इयर्सचा एज्युकेशन गॅप चालेल 10वी पासून, कारण की 10वी नंतर काही बॅकलॉग पडतात किंवा काहींची अडचण येते किंवा फेल वगैरे होतात, गॅप पडतो, तर मॅक्झिमम 3 वर्ष. ओके, म्हणजे 10वी ते डिप्लोमामध्ये 3 वर्ष गॅप पाहिजे, जास्तीत जास्त. कमी असेल तर बेस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर फुल टाईम डिप्लोमा कोर्स आर परमिटेड, नो पार्ट टाईम ऑर करस्पॉन्डन्स ऑर डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन इन डिप्लोमा. डिप्लोमामध्ये डिस्टन्स लर्निंग चालणार नाही. हां, तुम्ही जर इथे अप्लाय करणार आहात तर यांनी ओपन दिलेले आहे, ओपन स्कूल म्हणजे डिस्टन्स लर्निंगला अलाउ केलं होतं, पण इथे अलाउ केलं नाही, कारण की 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा करताय तर याच्यात नाही आहे. ओके, मॅन्डेटरी टू हॅव स्टडी कोर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. तुमचा डिप्लोमामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पाहिजे आहे. ओके, 10वी-12वीमध्ये तुम्ही ओपन स्कूल केलेलं आहे तर चालेल, 10वी-12वी केलं आहे मग डिप्लोमा करताय तर चालेल, पण डायरेक्ट 10वी नंतर डिप्लोमा केला आहे तर ओपन लर्निंग चालणार नाही. ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे. मिनिमम तुमचं वय 18 पाहिजे, 18+ तुम्ही आहात, इथे अप्लाय करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचं, सिलेक्शन कशी होणार आहे, तर सगळ्यात आधी ऑनलाईन असाइनमेंट होते, व्हर्बल 20 मिनिट्स 20 क्वेश्चन. याची बुक तुम्हाला पाहिजे तर इथे मी टॅग करून देईल, इथून तुम्ही स्टडी सुरू करू शकताय. त्याच्यानंतर ॲनालिटिकल 20 मिनिट 20 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह 20 मिनिट्स 20 क्वेश्चन आणि रिटर्न कम्युनिकेशन टेस्ट 20 मिनिटची असणार आहे. अशा प्रकारे ऑनलाईन असाइनमेंट होते. मग ही जे पास करतात ते पुढच्या स्टेजमध्ये जातात, मग त्यांची व्हॉइस असाइनमेंट होते. त्यानंतर पुढच्या याच्यात बिझनेस डिस्कशन म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यानंतर तुमची इथे स्किल ट्रेनिंग होते. मग काम कसं केलं जातं, काय केलं जातं, सगळं शिकवलं जातं आणि तुमची इथे जॉईनिंग झालेली आहे. ओके, आता हा जो सर्व्हिस ॲग्रीमेंट बनतो तो 48 महिन्यांचा बनतो, कारण की विप्रो जर तुम्हाला इथे स्पॉन्सर करते, तुमचा बीटेक स्पॉन्सर करते, प्लस तुम्हाला इथे काम देते, प्लस तुमच्याकडे तुम्हाला एवढे बघा बेनिफिट्स देते आहे, तर त्यासाठी यांनी काय केलेलं आहे की 4 वर्षाचा तुमचा इथे एक सर्व्हिस ॲग्रीमेंट बनतो. इथे किती 48 महिन्याचा तुमचा ॲग्रीमेंट बनतो. ओके, त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन इथे दिलेलं आहे, बाकी सगळी माहिती दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करायचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हे पेज आपल्या समोर ओपन होतोय. मग सगळ्यात आधी बेसिक डिटेल्स आपल्याला भरून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख, जेंडर, कॉलेज कुठलं आहे इथून तुम्ही सर्च करू शकताय, पिनकोडनुसार पण सर्च करू शकताय. ओके, त्यानंतर पासवर्ड टाकून इथे आय ॲग्री यावर क्लिक करून आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज तुमचा येईल कॉन्टॅक्ट डिटेल्स, मग तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर मोस्ट एज्युकेशन, मग डिप्लोमा केला आहे, मग कुठला डिप्लोमा केला आहे, किती मार्क पडले ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस एज्युकेशन, मग 10वी केलं आहे, 12वी केलं आहे, किती मार्क पडले हे टाकून घ्यायचे, कुठल्या कॉलेजमधून केलं आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इंटर्नशिप काही वर्क एक्सपिरियन्स आहे का ते टाकायचे, असेल तर टाका, नसेल तर वेल अँड गुड. त्याच्यासाठी मी तुम्हाला इंटर्नशिपचे व्हिडिओ बनवतोय. तुम्ही जर आयकॉनिक मराठी चॅनल बघितलं तर दर 1 दिवसाआड तरी मी इंटर्नशिपचा व्हिडिओ टाकतोच आहे, कारण की इंटर्नशिप ही आपली पहिली पायरी असते. कारण की पुढे जाऊन मला मोठी झेप घ्यायची आहे, तर त्यासाठी मला थोडाफार अनुभव लागेल, कामाचं सर्टिफिकेट लागेल, त्यासाठी इंटर्नशिप करणं गरजेचं असतं. आणि अनेकांना वाटतं अरे हा काय परमनंट जॉब नाही, कोण करणार आहे, असे लोक कमेंट करतात. पण जे कमेंट करतात तेच 4-4, 5-5 वर्ष एकाच जॉबसाठी प्रयत्न करतात. पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेले, पास झाले, इंटर्नशिप केली, थोडा अनुभव घेतला, सर्टिफिकेट मिळवलं, मग मोठ्या जॉबला अप्लाय केलं, कारण की एचआरला कळतं ना याच्याकडे काहीतरी बॅकग्राऊंड आहे, काहीतरी अनुभव आहे, काहीतरी सर्टिफिकेट आहे, तेव्हा जाऊन कुठेतरी तुमचं इम्प्रेशन पडतं. फ्रेशरसाठी इम्प्रेशन पडणं आजच्या काळात थोडं अवघड झालं आहे, त्यामुळे स्टेप बाय स्टेप गेला तर चांगलं राहील. ओके, त्यानंतर प्रोफाईल आणि फोटो, म्हणजे तुमचा फोटो डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. सगळा फॉर्म एकदा चेक करून ऑल डनवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे ज्यांचं डिप्लोमा पास झालंय त्यांच्यासाठी एक चांगली करिअर अपॉर्च्युनिटी आहे. एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओज मी आणतच असतो, त्यामुळे अशाच करिअर गायडन्ससाठी, जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा डिप्लोमा झालाय त्यांच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.